चमेली बकरी आपल्या दोघा मुलांसोबत जंगलात चारा चरत होती. मुलांनो, ही जागा खूप खतरनाक आहे, म्हणून लवकर लवकर खा. आई, तू मला कधीपर्यंत असं घाबरवशील? कमीत कमी पोट भरून जेवण तर करू दे. आणि तसंही घरी जाऊन काय काम आहे आपल्याला? आणि तू स्वतः घाबरते आणि आम्हाला पण घाबरवते. वा निमी, मला असं वाटते तू माझ्यापेक्षा पण मोठी झाली. थँक्यू मम्मी. त्यात थँक्यू काय आहे? चल लवकर खा, आपल्याला घरी जायचंय. दोन्ही मुलांना लवकर लवकर जेवण करून चमेली बकरी संध्याकाळ व्हायच्या आधी त्या दोघही मुलांना घेऊन आपल्या घरात गेली. आई, सांग, जंगलात आम्हाला कोणापासून धोका आहे? आम्हाला तुम्ही घराच्या बाहेर एकटा का नाही जाऊ देत? आणि इथे घाबरण्यासारखं काय आहे? हो आई, आता तर तुला सांगावंच लागेल की इथे आम्हाला कोणापासून धोका आहे. दोघही मुलं खूप हट्ट करत होते. चमेली एक गोष्ट ऐकवते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा तू पैदा पण झाला नव्हता. एक दिवस मी जंगलात तुझ्या बाबासोबत सैल करत होती. तेव्हा आमच्या समोर खूप सारे वाघ आलेत. चमेली, आपलं वाचणं कठीण आहे आणि म्हणून मी जे सांगेन तेच तू कर. ठीक आहे. चल पळ इकडनं. थांबा, तुम्ही इथून पळून नाही जाऊ शकत. मी सांगतोय थांबा इथेच. दोघही तिथून पळून जातात आणि आपल्या घरी पोहोचतात. जशी चमेली बकरी आपल्या घराच्या आत पोहोचते तर पूनम बकरा बाहेरून दार लावतो. पूनम, तू दरवाजा का बंद केलास? चमेली, तुला वाचवण्यासाठी हे करणं गरजेचं होतं. हे बघ, आता तू काही बोलू नकोस, नाहीतर मला मारल्यानंतर हा वाघ तुलाही मारून टाकेल. आणि काहीच वेळात त्या वाघाने तुमच्या वडिलांना मारून टाकलं. चमेलीची गोष्ट ऐकून त्यांचे दोघही मुलं खूप घाबरतात. आई, आजपासून मी तुझी गोष्ट खूप ऐकेन आणि कधीच एकटी मी बाहेर नाही निघणार. आई खोटं बोलतेय. मला माहितीये आपण घरातून बाहेर पडू नये, म्हणून आई आपल्याला खोटी कहाणी सांगते. आई, तू आम्हाला खोटं खोटं घाबरवतेस ना? मी माझ्या नवऱ्याला गमावलं आहे आणि आता मला माझ्या मुलांपासून दूर नाही व्हायचंय. त्यामुळे माझं नीटपणे ऐका, माझ्या सोबत चला. जंगलात खूप सुनसान रस्ता असताना चमेली आपल्या दोघाही मुलांना आपल्या घरात येते. रात्रीच्या वेळी जेव्हा तिघही जण झोपलेले असतात तेव्हा चुन्नू बकरा लपून घराच्या बाहेर पडतो आणि चुकीने घरचा दरवाजा तो उघडाच ठेवतो. वा, मोकळ्या हवेत संचार करणं किती बरं वाटतंय मला. आई आम्हाला अशी उगाचच घाबरवते. चुन्नू बकऱ्याला खूप मोकळी हवा खायची असते, त्यामुळे तो घरापासून खूप दूर चालला जातो. तेव्हा अचानक त्याच्या समोर एक सिंह येतो. अरे बापरे, इथे सिंह कुठून आला? आता काय करू? आयडिया, याला मी घाबरणारच नाही. बघूया काय होतं ते. सिंहाला पाहून तो न घाबरण्याचं नाटक करतो. तू मला बघून घाबरला नाहीस का? दिसायला तर तुम्ही चांगले दिसताय, मग तुम्हाला मी का घाबरू? सिंह मनातल्या मनात विचार करतो. मला माहितीये, हा उगाच मला घाबरत नाही असं नाटक करतोय. खरंच हा खूपच हिम्मतवान आहे. आणि तिकडे चमेलीच्या घरचा दरवाजा उघडा होता. याच फायदा बघून बाघ चमेलीच्या घरात शिरतात आणि तेवढ्याच वेळात चुन्नूला आपल्या आईचा आवाज ऐकायला येतो. वाचवा चुन्नू, आम्हाला वाचवा, वाचवा. अरे, हा तर माझ्या आईचा आवाज आहे. माझी आई संकटात आहे, मला तिला वाचवावंच लागेल. शेरसिंग हिम्मतवान लोकांची कदर करतो. मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. जोपर्यंत सिंह आणि चुन्नू बकरा चमेली बकरीच्या घरात पोहोचतो तेवढ्या वेळात त्यांना मारून ते वाघ खाऊन टाकतात. ते बघून चुन्नू खूप रडतो. आई, मला माफ कर. माझ्यामुळेच तुझा मृत्यू झाला. तुझ्यामुळे? हे कसं काय? मोकळ्या हवेत फिरण्यासाठी जेव्हा मी घरातून बाहेर पडलो तेव्हा चुकून मी घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. मीच माझ्या आईचा हत्यारा आहे. आता मला जगण्याचा काहीच अधिकार नाहीये. असा विचार करू नकोस बाळा. शेरसिंग, तुम्ही मला मारून खाऊन टाका. आता मला जगायची इच्छाच नाहीये. मी सिंह आहे, राक्षस नाही. दुःखी आणि गरिबांचा सहारा बनतो, त्यांना मारत नाही. पण आता मी एकटा या जंगलात राहून काय करणार आहे? भोळ्या चुन्नूचे अश्रू बघून सिंहाला खूप दया येते. रडू नकोस बाळा, आजपासून तू माझं पिल्लू आहेस. आजपासून मी तुला सांभाळणार. शेरसिंह चुन्नूला आपला मुलगा मानतो. दुसऱ्या दिवशी शेरसिंह सभा बोलवतो. हे बघा भावांनो,
मी या पिल्लाला दत्तक घेतला आहे. आता हे माझं पिल्लू आहे. वाह राजासाहेब, तुम्ही किती महान आहात. या अनाथ मुलाला आसरा देऊन तुम्ही किती मोठा काम केलं आहे. आम्ही खूपच भाग्यशाली आहोत की तुम्ही आमचे राजा आहात. शेरसिंह चांगला राजा होता. तो नेहमीच जंगलातल्या राहणाऱ्या लोकांची रक्षा करायचा. त्याची चांगुलपणा बघून जंगलातले सगळे निवासी आनंदात त्याचा आदेश मानायचे. काही दिवसानंतर शेरसिंह चुनू बकरी सोबत खेळत असतो. हे पाहून भालू म्हणतो, अरे शेरसिंग चिन्नू बकऱ्याची किती काळजी घेतो ना. हं? हो, जसं काही शेरसिंह खरोखरचा वडील आहे. शेरसिंह चुन्नू बकरीची खूप चांगली काळजी घेतो. एक वडील म्हणून त्याची प्रत्येक काळजी घेतो. अशाच प्रकारे कित्येक वर्ष लोटून जातात आणि शेरसिंहाचं वय झालेलं असतं. तेव्हा चुन्नू बकरा पण शेरसिंहासारखा उंच आणि मोठा होतो. बाबा, आजपर्यंत तुम्ही बाबा होण्याचं सर्व कर्तव्य निभावलं. आता मला मुलगा होण्याचं कर्तव्य निभावू द्या. हो हो बाळा, पण तुला आता करायचंय तरी काय? मी तुमच्या म्हातारपणाचा सहारा बनवू इच्छितो. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे बाळा. बाबा, मला तुम्हाला या जंगलात फिरवण्याची इच्छा आहे. चला ना बाबा, आपण फिरून येऊया. ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा. शेरसिंह आणि चुन्नू बकरा जंगलात सैर करायला निघतात आणि तितक्यात वेळात काही बाघ येतात आणि त्यांना घेरून टाकतात. अरे बापरे, हे वाघ कुठून आले? घाबरू नकोस बाळा, जोपर्यंत मी जिवंत आहे हे वाघ तुला काही करू शकत नाही. थांबा, हा माझा मुलगा आहे. याला जर काही झालं तर मी तुम्हा सर्वांना जिवंत नाही सोडणार. भावांनो, याच्याशी पंगा घेणं म्हणजे मृत्यूला तोंड देणं आहे. हो हो भावा, मला सुद्धा मरायचं नाहीये. पुढच्या रविवारी माझं लग्न आहे. मला सुद्धा जिवंतच राहायचंय. सॉरी शेरसिंग, आम्ही इथून जातो. सगळे बाघ शेरसिंहाला घाबरून तिथून निघून जातात. आज पण शेरसिंहाचा एवढा दणका बघून चुन्नू बकरा खूप आश्चर्यचकित होतो. आता काय बोलू बाबा, अजूनही तुम्हाला सर्वजण भीतात. बघितलं, सगळे वाघ कसे इथून घाबरून पळून गेले. माझ्या बाळाला कोणीही हात लावणारा असा प्राणी अजून कोणी जन्माला नाही आलाय. बाबा, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता? हो बाळा, आपल्या जीवापेक्षा जास्त. मग शेरसिंह आणि चिन्नू बकरा आपल्या घरी येतो आणि तेव्हा शेरसिंहाच्या गुफाच्या बाहेर जंगलातले सगळे प्राणी तिथे जमा होतात. त्यांना बघून शेरसिंहाला म्हणतात, तुम्ही सर्व इथे? सगळं काही ठीक आहे ना? महाराज, आता पाऊस पडणार आहे म्हणून आम्ही सर्व विचार करतोय की जंगलात एखादी विहीर बांधायला हवी, म्हणजे पाण्याची समस्या येणार नाही. म्हणून आम्ही तुमची अनुमती घ्यायला आलो आहोत. अरे भावा, नेकी आणि पुछपुछ, जंगलाच्या प्रत्येक हिश्श्यात एक एक विहीर बांधायला सुरुवात करा. मी तुमच्या बरोबर आहे. अनुमती द्यायला तुमचं धन्यवाद. आपल्या वडिलाचा एवढा मान बघून चुन्नू खूप आनंदित होतो. रात्रीच्या वेळी चुन्नू बकरा गुफाच्या बाहेर बसून विचार करतो, जंगलातले सर्व प्राणी आपल्या बाबांना किती सन्मान देतात. जर मी या जंगलाचा राजा बनलो तर हा सन्मान मलाही मिळू शकतो. तितक्याच वेळात कोल्हीन तिकडे येते. काय विचार करतोय चुन्नू? हा सन्मान तुला पण हवाय का? हा, पण कसं काय? बघ चुन्नू, शेरसिंहाच्या मेल्यानंतर तूच या जंगलाचा राजा होशील. पण शेरसिंह कधी मरेल हे कोणाला माहिती नाही. हो, हे बरोबर आहे. पण तुला जर उद्या राजा व्हायचा असेल तरी बनू शकतो. पण ते कसं काय? शेरसिंहाला मारून. अरे बाबा, एक ना एक दिवस तर त्यांना मरायचंच आहे. पण जेवढ्या लवकर ते मरेन तेवढ्या लवकर तो राजा होऊ शकतो, है ना? राजा बनण्याच्या लालचमुळे तो विचार करतो, कोल्हेण खरं बोलत होती. जेवढ्या लवकर बाबा मरतील तेवढ्या लवकरच मी या जंगलाचा राजा होईन. आणि तसंही ते कुठे माझे सख्खे बाबा आहेत. मग लोमडी चुन्नूला एक फळ आणि विषची बॉटल देते. हे घे विष, या फळामध्ये विषला टाकून त्याला भरव. कोल्हेण, ज्या दिवशी मी राजा बनेन ना त्या दिवशी तुला आपली मंत्री बनवीन. मग चिन्नू त्या फळामध्ये विष टाकून शेरसिंहाजवळ येतो. हे घ्या बाबा, हे मी माझ्या हाताने तोडून आणलंय. शेरसिंह फळ खाऊ लागतो, पण फळ कडू असल्यामुळे तो म्हणतो, बाळा, हे खूप कडू लागतंय. तू हे आपल्या हातांनीच तोडून आणलेस ना? हो बाबा, पण तुम्ही असं का विचारताय? कारण राजा बनण्यासाठी मला कोणीही विष देऊन मारू शकतं. तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? नाही बाळा, तुला मनापासून माझा मुलगा मानलाय, म्हणून जर तू मला विषही दिलंस तरी तेही मी हसत हसत घेईन. एवढं म्हणून शेरसिंह हसता हसता तो फळ खाऊन टाकतो आणि काहीच वेळात शेरसिंह मरून जातो.
अचानक सिंहाच्या मरणाची बातमी ऐकून जंगलातले सगळे जण खूप उदास होतात. दुसऱ्या दिवशी भालूने जंगलात सभा बोलवली. भावांनो, शेरसिंग शिवाय या जंगलात खूप एकांत वाटतोय. हो भालू दादा, आणि राजा नसल्यामुळे हे सिंहासन खाली खाली वाटतंय. तू बरोबर बोलतेस कोल्हेणी, यासाठीच तर मी ही सभा भरवली आहे. सांगा आपल्याला आता काय करावं लागेल. तिची मंत्री बनण्याची इच्छा असल्यामुळे चालाक कोली म्हणते की आता शेरसिंहाच्या मुलाला चुन्नू बकरीला जंगलाचा राजा बनवायला पाहिजे. सांगा मित्रांनो, तुमची काय राय आहे? हो हो, चुन्नूच आमचा राजा होणार. हो, चुन्नूच आम्हाला राजा म्हणून हवा आहे. सगळ्यांच्या सहमतीमुळे चुन्नू बकरा या पूर्ण जंगलाचा राजा घोषित करतात. राजा बनताच चुन्नू विचार करतो की आता मजा येईल. आता मी या जंगलातल्या सर्वांना एवढा त्रास देईन की यांना आपण जन्म का घेतला असा प्रश्नही पडेल. दुसऱ्या दिवशी शेर सिंहाच्या सिंहासनावर बसून चुन्नू बकरे म्हणतो की मंत्रीजी, माझ्यासाठी काळ्या डोंगरावरून एक चमेलीचं फूल मागवा. हो महाराज. पण महाराज, काळा डोंगर तर खूपच खतरनाक आहे. तिथे तर खतरनाक प्राणीही राहतात. मग काय झालं? तुम्ही आपल्या राजासाठी एवढंही नाही करू शकत? पण महाराज, पण काही नाही, हा माझा हुकूम आहे. राजाचा आदेश ऐकून हिरण आणि हिरणी काळ्या डोंगरावर फूल तोडायला जातात. पण अचानक तिथे बाघ येऊन त्या दोघांवर हमला करतात आणि हिरण आणि हिरणी मरून जातात. ही गोष्ट आगीसारखी जंगलात पसरते. दुसऱ्या दिवशी राजा सभा बोलवतात. महाराज, फक्त एका चमेलीच्या फुलासाठी आपले 2 प्राणी मारले गेले. ते मेले नाहीत, शहीद झालेत. आपल्या राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर त्यांना मृत्यू आला तर तो मृत्यू नाही, ते शहीद झालेत. चुन्नू बकरा राजाचा फायदा उचलून जंगलातल्या लोकांना खूप त्रास देत असतो. मंत्रीजी, आज मला बोर खाण्याची इच्छा झालीये. परंतु महाराज, बोर सुद्धा त्या खतरनाक काळ्या डोंगरावरच मिळतात. हो महाराज, तिथे जाणं खूपच धोक्याचं आहे. अरे छोट्या माकडा, मी इथला राजा आहे आणि माझा हुकूम आहे की तू तिथे जा आणि बोर घेऊन इथे लवकर ये. स्वतःची इच्छा नसल्यानंतरही त्या माकडाला काळ्या डोंगरावर जावं लागतं आणि काळ्या डोंगरावर पण हिरणासारखा त्याचा हाल होतो. चुन्नू बकरा वारंवार जंगलातल्या सगळ्या जनावरांना बली द्यायचं ठरवतो. त्यामुळे जंगलातल्या सगळ्या रहिवाशांची संख्या कमी होत जाते. नवीन राजाच्या त्रासामुळे एका रात्री सगळ्या जनावरांनी एक गुपित मीटिंग ठरवली. मित्रांनो, हा राजा आपल्या शेरसिंग पेक्षा वेगळा आहे. या चुन्नूने तर आपल्या सर्वांची खूप वाट लावली आहे. हो, चुन्नू खूपच वाईट आहे. त्याच्यामुळे आपल्या जंगलातल्या किती साऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या चुन्नू बकऱ्याचं काहीतरी करावं लागेल. सगळे जंगल निवासी चुन्नू बकरीमुळे खूप त्रासतात आणि तिकडे चुन्नू बकरा गुफात अंघोळ खात असतो. तेव्हा अचानक सगळे वाघ येऊन चुन्नू बकरूला घेरून टाकतात. अरे बापरे, हे वाघ इथे कुठून आले? आता कोण वाचवणार तुला बकऱ्या? हे बघ वाघा, मी इथला राजा आहे. तू मला मारू नाही शकत. जर तू आपल्या वडिलाला मारू शकतो तर हे तुला नाही मारू शकत. कोल्हीण तू? हो मी. ज्या प्रकारे तू मंत्री बनवण्याचं मला लालच दिलं, त्याचप्रमाणे या लोकांनी जंगलातला प्रधानमंत्री होण्याचा लालच दिला आहे. गद्दार? गद्दार मी नाही, तू आहे. लहानपणी ज्यांनी तुला वाचवलं होतं, राजा बनण्याच्या लालचमुळे तू त्यांना मारून टाकलं. बाघ भावांनो, याला मारून तुम्ही लोक राजा व्हा. सगळे बाघ चुन्नूवर हल्ला करतात. तेव्हा शेरसिंहाची आत्मा येते. थांबा, जर माझ्या मुलाला काही झालं तर मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. अरे, हा तर शेरसिंगचा आत्मा आहे. जिवंत राहायचं असेल तर पळा इकडनं. शेरसिंहाच्या आत्म्याला बघून तिथले सगळे बाघ तिथून पळून जातात. आपल्या वडिलाची आत्मा बघून चुन्नूला खूप आश्चर्य वाटतं. बाबा, तुम्ही मला का वाचवलं? मी तुझा जीव वाचवून तुला नवीन जीवन दिलं होतं. तुला आपला मुलगा मानून तुला सहारा दिला आणि तू राजा बनण्यासाठी मला जीवानीशी मारलंस. बाबा, मला माफ करा. तुला काय वाटलं? तू मला विष दिला आहे हे मला नव्हतं माहित. बाळा, त्या दिवशी फळात विष मिळवत असताना मी तुला आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. बाबा, हे सर्व माहित असताना सुद्धा तुम्ही ते विष असलेलं फळ खाल्लं? हो, आपल्या मुलाला हे असं वागताना बघून मला काहीच सुचेनासं झालं होतं आणि म्हणून मी मृत्यू पत्करला. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे बाबा, मला माफ करा. लक्षात ठेव बाळा, जीवनात तू जसं कर्म करशील तसंच फळ मिळेल. वाईट करशील तर तुझ्या बरोबरही वाईटच होईल. राजा शेरसिंहाची गोष्ट ऐकून चुन्नू बकरीला त्याची चूक कळते. आता सुद्धा वेळ आहे, सुधार. या भोळ्या प्राण्यांना तू त्रास देणं सोडून दे.
नाहीतर ज्याप्रमाणे या वाघांपासून मी तुला वाचवलंय त्याचप्रमाणे मी तुला मारूही शकतो. मला माफ करा बाबा, आदमी एवढ्यासाठी मी आंधळ झालो होतो. आता मी कधी आपल्या या जंगलवासियांना त्रास नाही देणार, नेहमी त्यांची काळजी घेईन. हे ऐकून शेरसिंहाची आत्मा खूप आनंदित होते. मग त्याला आशीर्वाद देऊन तिथून निघून जातात. त्यानंतर चुन्नू बकरीने सगळ्या जंगलातल्या निवासांना त्रास देणं बंद केलं. आता जंगलातले निवासी आनंदात जीवन जगतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.